तर नमस्कार मित्रांनो आणि बहिणी भावांनो. तर आज खास असा व्हिडिओ माझ्या गृहिणी बहिणींसाठी मी आज व्हिडिओ नवीन असा जुगाडाचा घेऊन आलेला आहे. आणि तो व्हिडिओ कशाविषयी आहे तर तो व्हिडिओ आपला जो जुगाडाचा आहे तो भांडी घासण्याविषयी आहे बघा. आणि बऱ्याच माता भगिनींना माझ्या बहिणींना बरेच कष्ट घ्यावे लागतात की भांडी घासण्यासाठी. तर आता बऱ्याच वस्तू आता म्हणजे असं आलेलं आहे मार्केटमध्ये की आता सध्या धुणं धुवायला तर पहिले वॉशिंग मशीन होतेच, तशाच पद्धतीने बघा आता भांडी ह्याला धुवायला घासायला सुद्धा आता मशीन आलेले आहेत. पण ते श्रीमंताचे चोचले झाले. आपल्या आणखीन पण ज्या काही गरीब माता भगिनी आहेत बहिणी आहेत त्यांना घरच्या घरीच भांडी घासावी लागतात आणि भांडी घासावीच लागतात, त्याला काही पर्यायच नाही. आणि मग काय होतं की भांडी घासत असताना काही ठराविक भांडी जी अशी असतात आपली गॅस म्हणा किंवा चूल म्हणा. बऱ्याच ठिकाणी आता खेडेगावामध्ये म्हणजे गॅस घरोघरी पोचलेलेच आहेत, पण काही काही ठिकाणी आणखीन पण चुलीवरती म्हणजे आपल्याला जे काय भांडे असते ते चुलीवरच स्वयंपाक करावा लागतो. म्हणजे काही काही गोष्टी अशा असतात की स्वयंपाकामधल्या की त्या लवकर शिजत नाहीत. मग त्या टायमिंगला चुलीवर ज्यावेळेस आपण चूल पेटवतो सरपणाची त्या टायमिंगला मग त्या भांडी काय होतात आपण चुलीवर ठेवल्याच्यानंतर इतकी काळे होतात आणि ती निघत पण नाहीत. आणि ते सतत सतत वापरून बघा काय होतं, आपली आंघोळीची पातेली किंवा जे आपण कालवण करतो, कालवण म्हणजेच आपली जी भाजी करतो त्यावेळेस आपली पातेली भरपूर अशी काळी होतात. आणि पातेली काळी होतात आणि त्याच्यासोबत त्याचं बुड पण इतकं काळं होतं ना की काय ते कधीच निघत नाही. अशा पद्धतीने बुड होतं. आता हे जे साईडचं आहे, आता हे बघा अशाच पद्धतीने आपलं जे पातेलं आहे आपण मटण वगैरे काही मासे वगैरे बनवतो आणि त्या टायमिंगला आपलं पातेलं बघा ओके अशा पद्धतीने काळं होतं. आणि हे जे साईडचं आहे ते सहसा निघून जातं बघा साईडचं, पण हे जे बुडाचं आहे ते अजिबातच निघत नाही. तर आज आपण हे जे बुड आहे ते एकदम असं पांढरशिपट ह्याच्यासारखं काढणार आहे आपण. आणि ते पण कशापासून तर कोलगेट आणि थम्सअपपासून. हो बरोबर ऐकले तुम्ही. हे जे आपलं थम्सअप आणि कोलगेट आहे ह्याच्यापासून आपण काय करणार आहे, ह्या कोलगेट आणि थम्सअपपासून हे जे बुड आहे काळं झालेलं ते आपण असं पांढरं शिपट एकदम चकाचक जर्मल भांड्याचा आपण चकाचक करणार आहोत. तर तुम्ही म्हणता ह्याला नुसतं तुम्ही काळं लावलं असताना तुम्ही लगेच दाखवता की हे चकाचक निघलं. तर तुम्ही बघू शकता मी हात फिरवतोय ह्याच्यावरती, दिसतंय का माझ्या हाताला कुठं काळं लागलेलं आणि हे निघतंय का बघा, दिसतंय का. मी तोंडाला लावून घेतो, बघू शकता. झालं का तोंड कुठं काळं माझं तर नाही. आपला व्हिडिओच खरा असतो त्याच्यामुळे आपलं तोंड कधीच काळं होणार नाही, आपलं रिअलमध्ये व्हिडिओ असतो. तर हे बघू शकता तुम्ही, हे काळं असं अजिबात निघत नाही. तर हे रिअल पहिल्यापासून हे झालेलं आहे. चमच्याने पण घासून दाखवतो तुम्हाला. बघा ज्यावेळेस आपण चमच्याने घासन त्या टायमिंगला आपल्याला थोडंसं निघतं आहे बघा, लई निघत नाही काळं. हे बघू शकता तुम्ही. तर आपल्याला सहजपणे ह्याला लई नॅट न लावता जास्त जोर न लावता एकदम असं आपल्याला चकाचक पातेलं करायचं आहे. तर ते कशा पद्धतीने तर हे आपल्या थम्सअप आणि कोलगेटपासून. तर चला आपण त्याचं आता काय करायचं आहे, आपल्याला लिक्विड तयार करायचं आहे. काय तयार करायचं आहे, लिक्विड. आणि ते लिक्विड आपल्याला ह्या पातेल्यावरती लावायचं आहे. आणि त्या पातेल्यावरती लावल्याच्या नंतर आपलं पातेलं बघा हे अशा पद्धतीने एकदम चकाचक दिसणार आहे. आतून तर आहे आपलं चकाचक, पण हे बाहेरचं चकाचक नसतं बघा, त्याच्यामुळे आपल्याला हे चकाचक काढायचं आहे. आणि ज्यावेळेस पाहुणे वगैरे येतात आपल्या घरी नाही अशी पातेले बघितल्याच्यानंतर त्यांना जीव तरी वाटेल का आपल्या घरी, सांगा बरं तुम्हीच. ते म्हणते ह्यांची पातेली असले तर ह्याच्यात भाजी हे बनवणार आहेत, कसं खायचं आम्ही ह्याच्यात, म्हणजे ह्याच्यात नाही खाणार तुम्ही पण भाजी बनवलेली. तर त्याच्यासाठी आपल्याला हे आणि पाहुण्यांना नाव न ठेवण्यासाठी आपल्याला हे पातेले आता हे चकाचक करायचं आहे. हे जे बुडाचं आहे हे सगळं काळं तर हे काढून दाखवायचं आहे आपल्याला. तर चला त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा तर एक वाटी घ्यायची. वाटी घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, एक अशी केळी घ्यायची बघा, भरपूर पिकलेली केळी घ्यायची. तुम्ही साधी पण घेऊ शकता, पण भरपूर पिकलेली अशी केळी घ्यायची. ही चित्री केळी आहे आणि ह्या केळीचा आपल्याला ह्याच्यातला गर घ्यायचा आहे बघा. तर एवढा असा आपल्याला हा केळीचा गर घ्यायचा आहे, कारण आपल्याला पातेलं किती घासायचं आहे एवढंच पातेलं घासायचं आहे, म्हणून आपण एवढाच हा केळीचा आतला गर घ्यायचा आहे पिकलेल्या केळीचा. कच्ची केळी घेऊ नका, आपल्याला पिकली पाहिजेत. मग पिकलेली किती पण असू द्या, जास्त असू द्या किंवा कमी असू द्या, पण पिकलेली केळी पाहिजेत. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये हे जे आहे आपलं थम्सअप, हे थम्सअप मिक्स करायचं आहे. तुम्ही म्हणता हे लिक्विड वगैरे काय आहे का, तर हे लिक्विड नाही, मी तुम्हाला पिऊन दाखवतो. हे की थम्सअप आहे.
तर हे थम्सअप आहे आणि हे आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे केळीमध्ये. तर हे बघू शकता आपण ह्याच्यामध्ये थम्सअप मिक्स केलं आहे. थम्सअप मिक्स केल्याच्यानंतर आपल्याला हे जे केळीचा गर आहे तो काय करून घ्यायचा आहे, आपल्याला असा फोडून घ्यायचा आहे बघा. म्हणजे ह्याच्यामध्ये मिक्स होईल असा आपल्याला तोडून घ्यायचा हा गर, जेणेकरून ह्याच्यामध्ये व्यवस्थित थम्सअपमध्ये मिक्स होईल. आता हे तुमच्या समोर चालू आहे बघा. आपण कॅमेरा बंद वगैरे काय करणार नाही, थोडासा व्हिडिओ मोठा होऊ द्या. पण जे रिअल आहे ते रिअल दाखवण्याला महत्त्व असतं बघा. त्याच्यामुळे आपण कॅमेरा बंद करणार नाही, हे रिअलमध्ये दाखवणार आहे. ते बघू शकता ही केळी चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये मिक्स व्हायला लागली आपली. आणि ह्याला मिक्सच करायची आपल्याला चांगली. ज्यावेळेस मिक्स होईल त्यावेळेसच आपलं पातेल्याचा हा जो कलर आहे काळा कलर तो असा एकदम चकचकीत दिसणार आहे बघा. त्याच्यामुळे ह्याला चांगलं आपल्याला मिक्स करायचं आहे. आपण व्हिडिओ कुठेही कट करणार नाही किंवा स्किप करणार नाही. आणि तुम्हीही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीने आपलं ही केळी मिक्स केली आपण. त्याच्यानंतर आपण हे घेतलेलं आहे कोलगेट. तर आपल्याला 3च वस्तू टाकायच्यात फक्त, काय थम्सअप, केळीचा गर आणि कोलगेट. तर आता आपण ह्याच्यामध्ये घेऊया कोलगेट टाकून. तर हे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये आपण कोलगेट टाकले आणि ते आपल्याला हे जे आहे मिक्सचर ते कोलगेट पण ह्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा. म्हणजे ह्याचं व्यवस्थित लिक्विड तयार होईल. बघू शकता तुम्ही. आता हे झालं आहे आपलं व्यवस्थित मिक्स. तर आता आपण ह्याला बाहेर, आता जिथं आपण भांडी घासतो त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे बघा. आता हे घेऊन आणि तिथं आपल्याला हे पातेलं आपल्याला असं चकाचक करायचं आहे बघा. तर झालं आहे आपलं हे व्यवस्थित मिक्स. चला आता आपण जाऊया हे पातेलं घासायला. तर आलो आहे आपण आता बाहेर भांडी घासण्याच्या जागेवरती आणि तुम्ही बघू शकता आपलं जे हे लिक्विड तयार केलेलं आहे ते व्यवस्थितपणे असं मिक्स झालं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण कसलाच डिशवॉश बार किंवा साबण किंवा निरमा काहीच वापरलेलं नाही. फक्त आपण कोलगेट, केळी आणि थम्सअप वापरलेलं आहे. तर आता आपण काय करायचं आहे, त्यासाठी घ्यायची आपण ताराची घासणी. मऊ घासणी घ्यायची नाही, ताराची घासणी घ्यायची. आणि हे जे लिक्विड आहे आपल्याला ते ह्याच्यावरती टाकायचं आहे बघा. हे अशा पद्धतीनं हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं वलं करून घ्यायचं आहे बघा. ही केळी वगैरे लावून हे चांगलं असं वलं करून घ्यायचं आहे. ज्यावेळेस हे वलं होईल त्या टायमिंगला त्याचं बघा हे जो काळपटपणा आहे तो चांगला भिजल्याच्या नंतर जायला सुरुवात होणार आहे बघा. आणि आपल्याला काय करायचं आहे, आता थोडासा आपल्याला जो भांडी घासण्याचा साबण आहे थोडासा, तर ते थोडासा साबण घ्यायचं आहे आपल्याला, जास्त नाही. थोडासा साबण घेतला आहे आपण आणि ह्याने आपल्याला हे जे पातेलं आहे ते बघा अशा पद्धतीने आता घासायला चालू करायचं आहे. आणि एकदम सहजपणे घासतोय बघा मी. तर सहज घासत असताना बघा आता हो का तुम्हाला दिसत असेल पांढरं पांढरं उमटायला लागलं आहे, म्हणजेच हे निघायला लागलं आहे बघा. तर चला आता आपण हे अशाच पद्धतीने थोडंसं नॉर्मली, एकदम जास्त नाही पण नॉर्मल पद्धतीने आपल्याला हे घासायचं आहे. आणि इथं बघू शकता आता पहिलं तर तुम्ही थोडंसं पाणी दाखवतो टाकून, तर इथं बघा दिसायला लागलं आहे तुम्हाला हो का पातेलं. आताच पांढरं पांढरं निघायला लागलं आहे आपलं, दिसतंय का तुम्हाला. पहिले किती काळं दिसत होतं आणि आता बघा किती हे दिसायला लागलं आहे. तर परत आपल्याला लिक्विड टाकून घेऊ आपण ह्याच्यावरती आणि हे घेऊ आपण घासून. आणि त्याच्यानंतर रिझल्ट तुम्ही बघू शकता की आपलं पातेलं बघा किती चकाचक निघणार आहे ते. तर चला करूया आपण हे घासायला सुरुवात. थोडासा साबण घ्यायचा आहे आपल्याला, आपला जो कुठला डिशवॉश साबण असेल तो. तर हे घासतोय आपण आणि हे घासल्याच्या नंतर बघा आपलं पातेलं आता जरा चकाचक दिसणार आहे. कारण त्याला 1-2 वेळेस घासायचं आहे आपल्याला, एकदाच काही कुठली गोष्ट निघत नसते. त्याच्यामुळं आपल्याला
2-3 वेळा तरी घासायचं आहे आणि एकदम सहजपणे घासायचं आहे बघा. त्याच्यामुळं काय लगेच निघून जाणार आहे आपलं. तर बघू आपण आता किती निघलं बघा. हा माझा हात किती काळा दिसायला लागल्यात. तर आता पाणी टाकून बघू आपण. तर हे बघा आता किती कमी झालं आहे आपलं पातेल्याचे डाग झालेत का नाही. तर चला आता आपण परत एकदा अजून ह्याच्यावरती टाकू आणि परत एकदा आपण 2-3 वेळा घासलं की याचा होऊन जातं आहे बघा. ते थोडासा साबण आणि हे आपलं बघा. आता हे पातेलं चांगल्या पद्धतीने निघलंय बघा. आपला आपण घेतलंय घासून चांगलं आणि आता आपण काय करू याला ह्याच्यावरती पाणी ओतून बघू की आपलं पातेलं चांगलं निघलंय का नाही. ते हात तर आपलं झाल्यात काळं थोडंसं बघू शकता तुम्ही, कारण त्याचा काळपटपणा सगळा निघतो ना, त्याच्यामुळं आपला हात काळं होणं साहजिकच आहे. तर आता हे बघू शकता की आपलं फायनली हे पातेलं जे आहे ते बघा किती चकाचक निघलं आहे बघा. पहिल्या पातेल्यात आता तुम्ही व्हिडिओ जो आपला आहे तो रिवर्स करून बघू शकता आणि आताच्या पातेल्यामध्ये बघा. आता हे थोडंसं काय झालं आहे, हे जे आहे हे तर हे आपलं पातेलं चिमलेलं आहे बघा थोडं थोडं, त्याच्यामुळं ते पातेल्याच्या आतमध्ये गेलं आहे, त्याच्यामुळे तिथलं थोडंसं काळं निघलं नाही. पण पहिल्या पातेल्यात आणि आताच्या पातेल्यामध्ये आपलं जमीन आसमानचा फरक दिसत असेल आणि पातेलं पण आपलं इतकं चकाचक असं छान असं भारी दिसायला लागलं आहे बघा. पहिलं पातेलं कसं दिसत होतं ना आता कसं दिसतं आहे बघा. तर हे राहिलेलं थोडंफार डागसुद्धा आपण काढून टाकूया. पण पहिल्या पातेल्यातून ह्याच्यात फरक बघू शकता तुम्ही की भरपूर असा फरक पडला आहे. तर मित्रांनो, आपण जे थम्सअप केळी आणि कोलगेटपासून पातेलं जे जर्मलचं भांड्याचं जे घासून दाखवलं आहे, ती आयडिया तुम्हाला कशी वाटली आणि आपले जे लिक्विड तयार केलं होतं ते कसं वाटलं. आणि तुम्ही पण आपली जी काळी भांडी आहेत घरातली, जे म्हणजे अशी पातेले वगैरे काय जी काळी झाली असतील ते अशाच पद्धतीने तुम्ही घासा, लिक्विड तयार करा आणि तुमची पण भांडी अशी चकाचक काढा. जर्मलची भांडी, स्टीलची भांडी पण निघतात आणि जर्मलची पण निघतात. असं नाही की फक्त जर्मलचीच भांडी निघतात, आपली स्टीलची भांडीसुद्धा अशी चकाचक निघतात बघा. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने लिक्विड तयार करा आणि तुमची जर्मलची भांडी चकाचक करा. तर चला भेटूया अशात आपल्या नवीन जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.